नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे KB रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय जवळके आयोजित इयत्ता 11वी वाणिज्य विषय बुक कीपिंग अकाउंटन्सी पहिला टॉपिक आपण बघतोय इंट्रोडक्शन टू बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी. पुस्तक पालन आणि लेखाकर्माची ओळख आपण करून घेत आहोत. ती ओळख करून घेत असताना आपण आत्तापर्यंत 19 इम्पॉर्टंट टर्म्स शिकलेलो आहोत. 19 इम्पॉर्टंट टर्म्स आपण क्लिअर केलेले आहेत. त्यानंतर सिस्टम ऑफ अकाउंटच्या पद्धती आपण पाहिलेल्या आहेत. 2 पद्धती त्यांनी सांगितलेल्या आहेत, एक डबल एंट्री आणि दुसरी आहे सिंगल एंट्री. त्यानंतर पुढचा भाग आपल्याला क्लिअर करायचा आहे. आपण डबल एंट्रीचं अकाउंटिंग करत असतो कारण ब्रिटिशांनी ते आपल्याला शिकवलेलं आहे. म्हणून इंग्रज सरकारने जे आपल्याला अकाउंट शिकवलेलं आहे ते डबल एंट्रीचं होतं आणि ते अकाउंट आपल्याला या अभ्यासक्रमामध्ये काय केलेलं आहे, दिलेलं आहे. डबल एंट्रीचं अकाउंट बघत असताना सर्वात महत्त्वाचा भाग आपल्याला आता पुढचा शिकायचा आहे, तो म्हणजे टाईप्स ऑफ अकाउंट. टाईप्स ऑफ अकाउंटचे प्रकार. टाईप्स म्हणजे प्रकार. अकाउंटचे किती प्रकार आहेत ते आज आपल्याला शिकायचं आहे. तर अकाउंटचे एकंदरीत 3 प्रकार पडत असतात. त्या 3 प्रकारांमध्ये पहिला प्रकार आहे पर्सनल अकाउंट. पहिला प्रकार पर्सनल अकाउंट. दुसरा प्रकार आहे रिअल अकाउंट. दुसरा प्रकार कोणता आहे, रिअल अकाउंट. आणि तिसरा प्रकार आहे नॉमिनल अकाउंट. तिसरा प्रकार नॉमिनल अकाउंट. म्हणजे हे 3 प्रकार आहे, पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट, नॉमिनल अकाउंट. आता पर्सनल अकाउंट हे कशातरी संदर्भात येत असतं, रिअल अकाउंट हे पण कशातरी संदर्भात येत असतं आणि नॉमिनल अकाउंट हे पण कशातरी संदर्भात येत असतं. म्हणजे या प्रत्येक अकाउंटमध्ये कशाचा ना कशाचा समावेश झालेला आहे. मग तो कसला आहे, त्याचा रूल आहे, त्याचा नियम आहे. या प्रत्येक अकाउंटला नियम आहे. त्या नियमांमध्ये आपल्याला 2-2 शब्द दिलेले आहेत. म्हणजे 3 दुने 6 शब्द आहेत. फक्त त्याच्यामध्ये व्यवस्थित आपल्याला काय करायचं आहे, तो रूल पाठ असणं गरजेचं आहे आणि ते अकाउंट कशा संदर्भात आहे हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. मग आपण प्रत्येक अकाउंट आणि ते कशा संदर्भात आहे आणि त्याचा रूल काय आहे तो आपण एकदा क्लिअर करून घेऊ. पहिला अकाउंट आहे पर्सनल अकाउंट. पर्सनल अकाउंट अकाउंटमध्ये पहिला प्रकार पडतो तो म्हणजे पर्सनल अकाउंट. पर्सनल अकाउंट हे कशा संदर्भात आहे, पर्सनल अकाउंट इट इज एन अकाउंट विच इज द रिलेटेड विथ द पर्सन और आर्टिफिशियल पर्सन. 2च वाक्य आहे, 2च शब्द आहे महत्वाचे. इट इज एन अकाउंट विच इज रिलेटेड विथ द पर्सन और आर्टिफिशियल पर्सन. म्हणजे हे जे अकाउंट आहे हे पर्सन व्यक्ती और आर्टिफिशियल पर्सन कृत्रिम व्यक्तीच्या संदर्भात हे अकाउंट आलेलं असतं. म्हणजे एक तर व्यक्तीचं नाव याच्यामध्ये येत असतं किंवा कृत्रिम व्यक्ती. कृत्रिम म्हणजे जी मानवाने तयार केलेली आहे अशी जी व्यक्ती आहे. मग मानवाने तयार केलेली कोणती आहे, मग कंपनी मानवाने तयार केलेली आहे, बँक मानवाने तयार केलेली आहे. म्हणजे यांचा जर समावेश होत असेल तर तो समावेश कशात होत असतो, पर्सनल अकाउंटमध्ये होत असतो. राम, श्याम, सीता, गीता हे व्यक्तींची नावं आहेत, ते कशामध्ये येत असतात, पर्सनल अकाउंटमध्ये येत असतात. बँक ऑफ बडोदा, स्टेट बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कोणती बँक घ्या, टाटा मोटर्स, टाटा लिमिटेड, रिलायन्स, ह्या ज्या कंपन्या आहेत, ह्या ज्या बँका आहेत, हे सगळे आर्टिफिशियल आहेत, कृत्रिम आहे, व्यक्तीने तयार केलेले आहे, व्यक्तीच्या हाताने तयार झालेले आहेत. म्हणून यांचा सुद्धा समावेश या पर्सनल अकाउंटमध्ये होत असतो. म्हणून टाईप्स ऑफ अकाउंटमध्ये पहिला अकाउंट आहे पर्सनल अकाउंट. आपण इट इज ॲन अकाउंट विच इज रिलेटेड टू द person or artificial person or artificial person. इट इज एन अकाउंट हे जे अकाउंट आहे विच इज ते रिलेटेड म्हणजे संबंधित
रिलेटेड म्हणजे संबंधित. रिलेटेड टू द कशा संदर्भात आहे, कशा संबंधित आहे, पर्सन व्यक्ती और आर्टिफिशियल पर्सन कृत्रिम व्यक्ती. म्हणजे ह्या अकाउंटमध्ये व्यक्तीचं नाव किंवा कृत्रिम व्यक्तीचं नाव येत असतं, त्याला आपण काय म्हणत असतो, पर्सनल अकाउंट असं म्हणत असतो. इट इज अन अकाउंट विच इज रिलेटेड टू द पर्सन और आर्टिफिशियल पर्सन. हे जे अकाउंट आहे हे व्यक्ती संदर्भात, व्यक्तीच्या नावासंदर्भात किंवा कृत्रिम व्यक्तीच्या नावासंदर्भात म्हणजे कंपनी असेल, बँका असेल यांच्या नावासंदर्भात हे अकाउंट काय होत असतं, येत असतं. म्हणून याला काय म्हणतात, आर्टिफिशियल और पर्सन. म्हणजे व्यक्तीचं नाव राम श्याम सीता गीता, इकडं कंपनीचं नाव, बँकेचं नाव टाटा मोटर्स, स्टेट बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया, कोणत्याही बँकेचं नाव जर घेतलं तर ते कृत्रिम व्यक्तीमध्ये येत असतं. म्हणून हे अकाउंट जे आहे ते व्यक्ती आणि कृत्रिम व्यक्तीच्या संदर्भातलं अकाउंट आहे. म्हणजे याच्यामध्ये दोन गोष्टी कळाल्या की याच्यामध्ये आपल्याला व्यक्तीचं नाव शिकायला मिळणार आहे किंवा व्यक्ती संदर्भातलं कुठलंही ट्रान्झॅक्शन घडला तर तो कोणता असणार आहे, पर्सनल अकाउंटचा असणार आहे. बँकेचा कोणताही ट्रान्झॅक्शन घडला तर तो कोणता असणार आहे, पर्सनल अकाउंटचा असणार आहे. कंपनीचा कोणताही ट्रान्झॅक्शन घडला तर तो कोणता असणार आहे, पर्सनल अकाउंटचा असणार आहे. म्हणून इट इज अन अकाउंट विच इज द रिलेटेड विथ द पर्सन किंवा टू द पर्सन और आर्टिफिशियल पर्सन. हे जे अकाउंट आहे हे व्यक्तीचं नाव आणि कृत्रिम व्यक्तीचं नाव म्हणजे कंपनीचं नाव, बँकेचं नाव याच्या संदर्भातलं हे अकाउंट आहे. मग याच्यामध्ये कोणकोणते एक्झाम्पल येत असतात, मग एक्झाम्पलमध्ये आपण बघू शकतो. फॉर एक्झाम्पल, राम श्याम राजेश हे जे आहेत ते कोण आहेत, व्यक्तीचं नाव आहे. राम श्याम सीता गीता राजेश जे कुणी असेल ते सर्व व्यक्तींचं नाव आहे. ते काय आहेत, पर्सनल आहेत. म्हणजे पर्सनल अकाउंटच्या संदर्भात आहेत. हे पर्सन आहे, पर्सन म्हणजे व्यक्ती आहेत म्हणून हे कशा संदर्भात आहे, पर्सनल अकाउंट संदर्भात आहे. त्याचबरोबर टाटा लिमिटेड हे काय आहे, कंपनीचं नाव आहे. टाटा लिमिटेड कंपनीचं नाव आहे म्हणजे कंपनीचं नाव सुद्धा कसे देत असतं, पर्सनल अकाउंट मध्येच येत असतं. त्याचबरोबर युनियन बँक ऑफ इंडिया, त्याला आपण UBI असं म्हणतो, BOB, बँक ऑफ बडोदा. म्हणजे युनियन बँक ऑफ इंडिया असेल, बँक ऑफ बडोदा असेल, SBI, स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, हे जे आहेत या सर्व बँका, या कंपन्या किंवा व्यक्ती हे कोणत्या अकाउंटमध्ये येत असतात, पर्सनल अकाउंटमध्ये येत असतात. मग तुम्ही म्हणशाल सर माझं नाव कशात येईल, तर तुमचं नाव सुद्धा कशात असणार आहे, पर्सनल अकाउंटमध्ये येणार आहे. कारण की A पासून तर Z पर्यंत त्या 26 अक्षरामध्ये जेवढी व्यक्तींची नावं तयार होतात ते सर्व नावं कोणत्या अकाउंटमध्ये येत असतात, पर्सनल अकाउंटमध्ये येत असतात. A पासून तर Z पर्यंत जेवढ्या बँकांची नावं आलेली आहेत ते पण कशामध्ये आहेत, पर्सनल अकाउंटमध्ये आहेत. आणि A पासून तर Z पर्यंत जेवढ्या कंपन्या आहेत तेवढ्या सर्व कंपन्या कोणत्या अकाउंटमध्ये येत असतात, पर्सनल अकाउंटमध्ये येत असतात. मग काय शिकलो आपण, पर्सनल अकाउंट इट इज अन अकाउंट विच इज रिलेटेड टू द पर्सन और आर्टिफिशियल पर्सन. हे जे अकाउंट आहे हे व्यक्ती संदर्भात आहे किंवा कृत्रिम व्यक्ती संदर्भात आहे. म्हणजे व्यक्तीचं नाव, कंपनीचं नाव, बँकेचं नाव ज्या अकाउंटमध्ये येत असतं, ज्या ट्रान्झॅक्शनमध्ये येत असतं त्याला आपण काय म्हणत असतो, पर्सनल अकाउंट असं म्हणत असतो. मग कोणकोणते आहेत, फॉर एक्झाम्पल त्यांनी सांगितलं आपल्याला, राम व्यक्तीचं नाव आहे, श्याम व्यक्तीचं नाव आहे, राजेश व्यक्तीचं नाव आहे. म्हणजे व्यक्तीचं नाव पर्सनल अकाउंट. टाटा लिमिटेड, अजून तुम्ही घेऊ शकता, रिलायन्स आहे, भरपूर आहेत, मारुती सुझुकी आहे, होंडा आहे, हिरो होंडा आहे. म्हणजे ह्या ज्या कंपन्या आहेत या सर्व कंपन्या कशा संदर्भात आहेत, पर्सनल अकाउंटमध्ये येत असतात. युनियन बँक ऑफ इंडिया असेल, BOB बँक ऑफ बडोदा असेल, त्यानंतर SBI असेल, ॲक्सिस असेल, त्यानंतर बँक ऑफ इंडिया असेल, महाराष्ट्र बँक असेल, कोणती बँक घ्या ती सगळ्या बँका या कशामध्ये येत असतात, या पर्सनल अकाउंटमध्ये येत असतात. म्हणून हे अकाउंटमध्ये व्यक्तीचं नाव, कंपनीचं नाव,
किंवा बँकेचं नाव यांचा काय होत असतो, समावेश होत असतो. म्हणूनच त्यांनी तिथं सांगितलं आपल्याला काय, इट इज अन अकाउंट विच इज रिलेटेड टू द पर्सन ऑर आर्टिफिशियल पर्सन. हे व्यक्तीच्या किंवा कृत्रिम व्यक्तीच्या संदर्भातलं काय आहे, अकाउंट आहे. मग राम, श्याम, राजेश, सीता, गीता पण येणार आहे. टाटा लिमिटेड आहे, युनियन बँक ऑफ इंडिया आहे, बँक ऑफ बडोदा आहे किंवा स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, बँक ऑफ महाराष्ट्र आहे, त्यानंतर बँक ऑफ इंडिया पण येत असतं, इंडियन ओव्हरसीज बँक पण येत असतं. कोणती बँक, मी सांगितलं ए पासून तर झेड पर्यंत या सगळ्या ज्या बँका आहेत त्या कशामध्ये येत असतात, ह्या पर्सनल अकाउंटमध्ये येत असतात. मग पर्सनल अकाउंटचा रूल आपल्याला बघायचा आहे. तो रूल याप्रमाणे असणार आहे. Debit the receiver. Debit the receiver. Credit the giver. Credit the giver. फक्त 1, 2, 3, 4, 5 आणि 6 शब्द आहेत. रूल सोपा आहे. आपल्याला लास्ट पिरियडला आपण बघितलं होतं टाइप्स ऑफ अकाउंटमध्ये 2 प्रकारचे अकाउंट, एक डबल एंट्री आणि सिंगल एंट्री. मग डबल एंट्रीचा आपण बघतोय. त्या डबल एंट्रीमध्ये प्रत्येक व्यवहाराची नोंद आपल्याला 2 ठिकाणी करायची असते. ते 2 ठिकाणं म्हणजे कोणती सांगितली होती तुम्हाला लास्ट पिरियडला, डेबिट आणि क्रेडिट सांगितलं होतं. मग आपल्याला बघितलं पर्सनल अकाउंट पहिला आपण पाहतोय. त्या पर्सनल अकाउंटमध्ये काय सांगितलेलं आहे त्यांनी, डेबिट द रिसिव्हर. जर तुम्हाला रिसिव्हर म्हणजे मिळणे, रिसिव्हर म्हणजे मिळणे, जर तुम्हाला काही मिळालं असेल, डेबिट द रिसिव्हर. डेबिट बाजू आहे, मी लास्ट पिरियडला सांगितलं होतं 2 प्रकारच्या बाजू असतात, एक डेबिट साईड आणि दुसरी क्रेडिट साईड असते. मग डेबिट द रिसिव्हर, जर तुम्हाला काही मिळालं असेल, रिसिव्हर म्हणजे मिळणे, जर तुम्हाला काही मिळालं असेल तर ते कोणत्या साईडला घ्यायचं, तुम्ही डेबिट साईडला घ्यायचं. आपल्याला अकाउंट लिहायचं आहे. अकाउंट लिहित असताना आपण 2 बाजू करणार आहे. 2 बाजू म्हणजे वहीचं जे पान आहे ते ह्याप्रमाणे वहीचं तुमचं पान आहे, ते पान आपण बरोबर मुडपणार आहोत, त्याची घडी घालणार आहे. त्याचे 2 भाग तयार होतील. त्या 2 भागांच्या इकडच्या भागाला आपण डेबिट आणि इकडच्या भागाला काय म्हणणार आहे, आपण क्रेडिट असं म्हणणार आहे. म्हणजे डेबिट बाजू आणि क्रेडिट बाजू, त्याला डेबिट साईड आणि क्रेडिट साईड असं आपण म्हणत असतो. मग आपल्याला आता काय करायचं, जे पैसे तुमच्याकडे येणार आहे म्हणजे जे जे तुम्हाला मिळणार आहे, रिसिव्हर म्हणजे मिळणे, रिसिव्हर म्हणजे मिळणे. डेबिट द रिसिव्हर, यमक हे पहा तिथं यमक जुळवलेलं आहे, त्यांनी यमक जुळवलेलं आहे. डेबिट द रिसिव्हर, ज्याला आपण इंग्लिशमध्ये रायमिंग वर्ड्स असं म्हणत असतो, म्हणजे यमक जुळवणे असं म्हणत असतो. कवितेचे शेवटचे शब्द म्हणजे काय असतात, यमक असतात, म्हणजे एकमेकांना ते जुळवलेले असतात. पोएट्री असेल तुमच्यावर इंग्लिशचे तर त्याला आपण रायमिंग वर्ड्स असं म्हणत असतो. शेवटचे शब्द असतात जे पोएट्रीचे, कवितेचे, ते एकसारखे असतात किंवा एकमेकांना विरोधी असतात. मग तसं इथं सुद्धा केलेलं आहे त्यांनी, म्हणून लक्षात ठेवण्यासाठी सुद्धा सोपं आहे. डेबिट द रिसिव्हर, तुम्हाला जर काही मिळालं तर ते डेबिट करा, म्हणजे डेबिट साईडला लिहा, डेबिट बाजूला लिहा त्या व्यवहाराची नोंद. म्हणजे जर तुम्हाला पैसे मिळाले असेल तर ते डेबिट साईडला. क्रेडिट द गिव्हर, गिव्हर म्हणजे देणे, गिव्हर म्हणजे देणे. जर तुम्ही कोणाला काही दिलं असेल, तुम्हाला मिळालं डेबिट साईडला, तुम्ही एखाद्याला काही दिलं ते कुठे घ्यायचं, क्रेडिट साईडला घ्यायचं असतं. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. बघा, पहिलं मिळालं नंतर दिलं, म्हणजे यमक आहे रिसिव्हर गिव्हर, रिसिव्हर गिव्हर. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. म्हणजे जर तुम्हाला मिळालं असेल तर तुम्ही डेबिट साईडला लिहायचं, आणि जर तुम्ही कोणाला काही दिलं असेल तर ते कुठे घ्यायचं, क्रेडिट साईडला घ्यायचं आहे तुम्हाला. म्हणजे याप्रमाणे तुम्हाला काय करायचं आहे, प्रत्येक व्यवहाराची नोंद 2 बाजूंमध्ये करायची आहे. त्या 2 बाजू कोणत्या आहे, डेबिट आणि क्रेडिट. हे शब्द आता विसरायचे नाही. डेबिट आणि क्रेडिट, पहिली बाजू जी असते ती डेबिट असते, दुसरी जी बाजू असते ती आपली क्रेडिट साईड असते. मग डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर,
हा रूल आहे, हा आपला पाठ असणं गरजेचं आहे. हा पाठ झालाच पाहिजे आपल्याला. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. म्हणजे आपल्याला जे मिळणार आहे ते डेबिट साईडला आणि आपण जे कुणाला देणार आहे ते आपण कुठे घ्यायचं असतं, क्रेडिट साईडला घ्यायचं असतं. म्हणून क्रेडिट द गिव्हर, गिव्हर म्हणजे देणे, देणे. आपण कोणाला तरी काहीतरी देणं लागतो म्हणून ते क्रेडिट द गिव्हर आणि डेबिट द रिसिव्हर. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. रिसिव्हर, गिव्हर. मिळालं डेबिट साईडला, आपण कोणाला दिलं ते कुठे घ्यायचं, क्रेडिट साईडला घ्यायचं असतं. हे पहिलं अकाउंट आपण आज क्लिअर केलेलं आहे. व्यवस्थित हे लिहून घ्या व्यवस्थितरित्या आपल्या वहीमध्ये. आणि हे जे रूल आहे तो रूल खूप महत्त्वाचा असतो. तो रूल आपला पाठ होणं गरजेचं आहे. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. नेक्स्ट पिरियडला आपण पुढचं अकाउंट बघणार आहोत, रिअल अकाउंट. त्या अगोदर हे वहीमध्ये व्यवस्थित लिहून काय करायचं आहे, तुम्हाला व्यवस्थित रूल पाठ करून ठेवायचा आहे. पर्सनल अकाउंटचा, पर्सनल अकाउंट इट इज अन अकाउंट विच इज द रिलेटेड टू द पर्सन ऑर आर्टिफिशियल पर्सन. व्यक्तीचं नाव, कंपनीचं नाव, बँकेचं नाव ज्या अकाउंटमध्ये येतं त्या अकाउंटला काय म्हणतात, पर्सनल अकाउंट असं म्हणतात. जर पर्सनल अकाउंटचा रूल विचारला कुणी तुम्हाला तर डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर याप्रमाणे हा रूल आहे. तो व्यवस्थित काय करून ठेवा, पाठ करून ठेवा.